हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपल्याला पुढे जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता जाणून घेऊया नेमकं आपल्याला पुढे काय पाहायला मिळते. तर आतापर्यंत आपण इथे असं पाहिलं आहे की दुष्यंतचे काही मित्र हे घरी आलेले असतात आणि आता कृष्णाने दुष्यंतच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रांना छान खाऊन पिऊन जेवण वगैरे पाठवून दिलेलं असतं आणि दुष्यंतच्या मित्रांनीसुद्धा दुष्यंतकडे कृष्णाचं खूप कौतुक केलेलं असतं आणि उलट तुला गौतमीपेक्षा ही जी मुलगी मिळाली आहे ती खरोखर खूप चांगली आहे असं सुद्धा म्हणालेले असतात. आणि मग आता कृष्णाने हे सगळं ऐकल्यावर तिलासुद्धा आनंद झालेला असतो. तर आता दुष्यंतच्या घरामध्ये कृष्णा ही साफसफाई करत असते, कारण दुष्यंत हा एकटाच राहतो. त्यामुळे तिला वाटत असतं की दुष्यंतने छान असं व्यवस्थित राहावं, उगाचच त्याला कसला त्रास होऊ नये. जर मी इथे आली आहे तर मी सगळी आवराआवर करूनच गावाला परत जाईन. मग तिने आता दुष्यंतसाठी काही खाण्यापिण्याच्या वस्तू का बनवायचं सुद्धा ठरवलेलं असतं, जेणेकरून दुष्यंतला सतत मॅगी, पास्ता किंवा बाहेरचं अरबट-सरबट जेवण खायला लागू नये यासाठी. मग आता कृष्णा ही दुष्यंतसाठी छान उपासाचा चिवडा बनवते, केळ्याचे वेफरही बनवते, त्याचबरोबर काही चकल्या वगैरे सुद्धा करते. आणि मग दुष्यंतला सांगत असते की हे बघा दुष्यंत सरकार, मी तुमच्यासाठी काही केळ्याचे वेफर बनवलेले आहेत, काही साधे बटाट्याचे वेफर बनवलेले आहेत, त्याचबरोबर उपासाचा चिवडासुद्धा करून ठेवलेला आहे आणि चकल्यासुद्धा केल्यात. म्हणजे काय होईल, तुम्हाला भूक लागली की तुम्ही हे सर्व पदार्थसुद्धा थोडे थोडे खाऊ शकता. प्रत्येक वेळेस तुम्ही जर बाहेरचंच काही ना काही खात राहिला तर त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आणि ते मॅगी आणि काय म्हणाल असं तुम्ही पास्ता, त्यापेक्षा तर हे समदे पदार्थ कधी बी चांगले तुमच्या तब्येतीसाठी बी, असं म्हणत ते आता किचन आवरायला लागते. कृष्णाने किचनमध्ये आता खूप सारे पदार्थ बनवलेले असतात. घर अगदी घमघमून गेलेलं असतं त्या पदार्थांच्या वासाने. तर आता दुष्यंत हा कामाला जायला निघालेला असतो आणि आता तो ऑफिसला जात असताना त्याला दिसतं की एक नवरा त्याच्या बायकोला घेऊन फिरायला गेलेला आहे आणि ते दोघं नवरा बायको किती छान फिरतायत. दुष्यंत विचार करतो, खरं तर मी कृष्णाबरोबर लग्न केलं माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी, पण या सगळ्यामध्ये कृष्णाचा काय दोष. कृष्णाने तर मनापासून आनंदाने माझ्याशी लग्न केलं, नवरा म्हणून मला स्वीकारलं आणि बायको म्हणून ती तिची प्रत्येक जबाबदारी पूर्ण करते. उलट मी तर माझं कर्तव्य सोडून इथे मुंबईला निघून आलो, पण तिने तसं केलं नाही. माझा वाढदिवस लक्षात ठेवून इथे येऊन तिने तो सगळा सेलिब्रेट करून माझ्या मित्रांनासुद्धा आनंदी केलं. मग जर माझं नाव राखण्यासाठी तिने एवढं सगळं केलं बायको म्हणून, ती कुठे कमी पडत नाही आहे, तर मग मी तरी एवढा कमी कसा काय पडू शकतो नवरा म्हणून. मलासुद्धा कृष्णासाठी काहीतरी केलं पाहिजे. या अगोदरसुद्धा एकदा कृष्णा माझ्याबरोबरच शहरात आली होती. त्यावेळेस तिच्या वावरण्यावरून असं वाटत होतं की तिला शहरातलं काहीच माहीत नाही आहे. मग आता बायको म्हणून तिला सगळं काही फिरवणं हे माझं कर्तव्य आहे. मी आज कृष्णाला घेऊन कुठेतरी बाहेर जातो असा विचार करत दुष्यंत त्याच्या HR ला कॉल करतो आणि कळवतो की साहेब, आज मला ऑफिसला यायला जमणार नाही आहे. आता दुष्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष एम्प्लॉई असल्यामुळे त्याचा HR सुद्धा त्याला ठीक आहे नको येऊस तू अशी परवानगी देतो. तर दुष्यंत हा त्याला सांगतो की साहेब, कदाचित मला काही दिवसांची सुट्टीसुद्धा लागू शकते. त्यावर त्याचा HR विचारतो, काही सिरियस आहे का. त्यावर दुष्यंत सांगतो की नाही, ॲक्च्युली माझी बायको गावावरून आलेली आहे आणि ती कुठे कधी फिरलेली नाही आहे, गेलेली नाही आहे, तर मला तिला थोडं फिरवायचं आहे असं सांगतो. त्यावर लगेचच त्याचा HR त्याला आनंदाने म्हणतो, अरे दुष्यंत, मग असंच पहिले स्पष्ट आणि क्लिअर सांगायचंच ना. ठीक आहे, तुला हवी तितकी तू सुट्टी घेऊ शकतोस, फक्त नंतर तेवढी डबल काम करण्याची तयारी तुला ठेवावी लागेल. दुष्यंत सांगतो की हो साहेब, नक्की चालेलच मला. त्यानंतर आता दुष्यंत घरी आलेला असतो. कृष्णा दुष्यंतला असं अचानक लगेच घरी आलेलं बघून विचारायला लागते, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही असे अचानक घरी कसे काय आला, काही राहिलं आहे काही तुमचं, थांबा मी आणून देतो. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, काही नाही राहिलेलं माझं कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, अहो मग काय झालं, तुम्हासनी अचानक घरी आलेलं कधी बघितलं नाही ना मग म्या. त्यावर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा आपण दोघंजणं बाहेर जातोय, मी तुला फिरायला घेऊन जातोय. त्यावर कृष्णा म्हणते, काय नाही ना गं, मला नाही यायचं तुमच्याबरोबर कुठं बी. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा असं काय करतेस, चल ना छान कुठेतरी मस्त फिरून येऊया.
हे बघ, या अगोदर तू कधी शहरात आलेली नसशील आणि जरी आली असशील तरीसुद्धा फिरली नसशील, कामापुरतं आली असशील आणि कामं करून निघून गेली असशील. आज एवढी छान संधी आहे, मला सुट्टी आहे नाही तर मी सुट्टी काढली आहे तुला शहर दाखवण्यासाठी. चल बघ तरी मुंबई कशी आहे ती नेमकी. त्यावर कृष्णा म्हणत असते, नाही मला काय भिरस नाही बघा तुमची मुंबई बघण्यात. कधी स्वतःहून तर मला बोलला नाहीसा तुला फिरायला नेतो म्हणून, आणि आज जेव्हा म्या आलो इथं तेव्हा मला जबरदस्तीनं न्यायलायसा वय. आठवायला नवं जेव्हा म्या म्हणत होतो मला बी तुमच्याबरोबर घेऊन चला, संगट घेऊन चला, संगट घेऊन चला, तेव्हा मला म्हणाला होतासा की मला तुला संगट नाही न्यायचं म्हणून. माझ्यासारख्या साध्या राहत नाहीत नवं इथल्या पोरी. इथल्या पोरी काय म्हणतात ते मॉडर्न राहतात, फॅशनेबल राहतात. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, हे बघ कृष्णा, तू उगाचच कुठल्याही गोष्टीचा कुठेही संदर्भ लावू नकोस. तू माझ्याबरोबर फिरायला येणार आहेस की नाही, चल लवकर आता. त्यावर कृष्णा म्हणत असते की नाही मला यायचंच नाही आहे. मग आता दुष्यंत कृष्णाची खूप समजूत काढतो आणि मी पुन्हा असं नाही म्हणणार असं सुद्धा सांगतो. मग कृष्णा आणि दुष्यंत घरातून बाहेर फिरण्यासाठी पडलेले असतात. आता दोघंजणं फिरायला आल्यावर दुष्यंत पहिलं तर कृष्णाला मुंबईमधलं सगळ्यात लोकप्रिय ठिकाण म्हणजेच मरीन ड्राईव्हला घेऊन जातो. आता कृष्णा मरीन ड्राईव्हला जाते आणि मरीन ड्राईव्हला गेल्यावर तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो. कृष्णा म्हणत असते, बाबो एवढी गर्दी. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, हे तर काहीच नाही आहे, अजून तुला खूप काही दाखवायचं बाकी आहे. मग आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, जा पाण्यात उभी राहा, छान वाटेल तुला. त्यावर कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार तुम्ही काही माझा हात सोडू बिडू नका, नाहीतर म्या इथं हरवून जाईन. एवढी गर्दी तर आमच्या गावाला जत्रेला बी नसते बघा देवी आईच्या. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, इथे एवढी गर्दी याच्यापेक्षाही किंबहुना संध्याकाळी आणखीन जास्त गर्दी असते. त्यावर कृष्णा म्हणते, काय याच्यापेक्षा बी जास्त गर्दी? आमच्या गावातली समधी लोकं जरी मिळवली की नाही तरी बी ही एवढी लोकं नाही व्हायची. पण मला एक कळं ना, ही एवढी समधी लोकं इथं एकदम आलीत तरी कशा पाई, इथं हाय काय एवढं? त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, तू जे उभी आहेस ना ते पाहणी पाहण्यासाठी इथे एवढी लोकं येतात. पाण्यात मजा करण्यासाठी, खेळण्यासाठी, आनंद साजरा करण्यासाठी इथे लोकं येतात. चल आता आपण दुसरीकडे जाऊ. बराच वेळ मरीन ड्राईव्हवर घालवल्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण आता आलेले असतात छानपैकी गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी. दुष्यंत कृष्णाला सांगतो, हे बघ मुंबईमधलं सर्वात सुंदर ठिकाण म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया. इथे फिरण्यासाठी नवनवीन कपल्स, परत लग्न झालेली नवरा बायको, त्याचबरोबर मित्रमैत्रिणी अशी खूप लोकं येतच असतात. त्यानंतर आता कृष्णा गेटवे बघून तर खूपच जास्त खुश होऊन जाते. गेटवेचा तो सुंदर निसर्ग कृष्णाला खूप भावतो, आवडतो. मग दुष्यंत आता कृष्णाला म्हणतो, चल आता आपण जेवून घेऊया. कृष्णा म्हणते, वय चला की जाऊया. कुठं जायचं? दुष्यंत तिला ताज हॉटेलमध्ये घेऊन जातो. आता ताज हॉटेलचा तो लखलखाट बघून कृष्णाला खूप मोठं आश्चर्यच वाटतं. कृष्णा म्हणते, बाबो हे काय आहे? हे हॉटेल आहे का मस्करी? त्याबरोबर आता दुष्यंत हा म्हणायला लागतो की कृष्णा हॉटेलच आहे, बस शांत. आणि मग आता दुष्यंत हा वेटर आल्याबरोबर वेटरला ऑर्डर द्यायला सुरुवात करतो. 2 प्लेट नान विथ एक्स्ट्रा चीज, 1 मलाई कोफ्ता, 2 पनीर टिक्का, त्याचबरोबर आलू टिक्की पनीर भाजी आणि पुलाव. त्याबरोबर आता कृष्णाला तो विचारतो, तुला काही मागवायचं आहे का? कृष्णा म्हणते, नाही नाही एवढं मागवलं नव्हतं, तेवढंच बस झालं. त्याबरोबर आता दुष्यंत हा त्याला म्हणतो, ऑर्डर यायला वेळ लागेल, तोपर्यंत मला चहा द्या. त्याबरोबर आता लगेचच तो चहासाठी दुष्यंतच्या टेबलवरती तो सगळा सेटअप आणून देतो. कृष्णा त्या लगेचच वेटरला हाक मारत म्हणते, दादा तुम्ही तर इथं समजा वेगळे आणून ठेवलं आहेसा. जर आमासनीच आमची चहा करून प्यायची होती तर आम्ही तुम्हासनी कशाला सांगितलं असतं? कमीत कमी हे मिसळून तर द्या की. त्याबरोबर आता वेटर म्हणतो, सॉरी मॅम, काय म्हणताय तुम्ही हे? त्याबरोबर दुष्यंत लगेचच वेटरला म्हणतो, यू कॅन प्लीज लिव्ह. मग दुष्यंतने सांगितल्यावर वेटर निघून जातो. तर दुष्यंत कृष्णाला सांगतो, इथे अशीच चहा मिळते, आपल्याला आपली बनवावी लागते. त्याबरोबर कृष्णा म्हणते, हां मग सस्ते असेल ना इथं? नाही, हे तर फक्त साहित्य देतात, करतो तो समजा आपणच. त्यावर दुष्यंत सांगतो, ही चहा 500 रुपयाला एक आहे. त्यावर कृष्णा म्हणते, काय? एवढ्या पैशात तर आमच्या गावच्या सुरेश तात्याच्या त्या चहाच्या टपरीवरती अख्ख्या दिवसभराचा चहा इकला जात असेल. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, पण ही तुझ्या त्या सुरेश तात्याची टपरी नाही आहे ना, हे ताज हॉटेल आहे, मुंबईतलं सगळ्यात मोठं हॉटेल, कळलं तुला? तू पी बरं चहा, आपण नंतर बोलू.
मग दुष्यंत आणि कृष्णा छान चहा पितात. आता थोड्या वेळात त्यांचं जेवणसुद्धा येतं. आता त्यांचं जवळपास जेवण होत आलेलं असतं. जेवण झाल्यावर लगेचच दुष्यंत हा बिल भरतो. कृष्णा दुष्यंतला किती आहे बिल असं विचारते. तर दुष्यंत सांगतो काही नाही, फक्त 7,500 रुपये. त्याबरोबर कृष्णा म्हणते काय 7,500 रुपये? दुष्यंत म्हणतो हो. आता कृष्णा विचारते आणि ते 500 रुपये कशापायी ठेवलं होतं तुम्ही त्या टेबलावर जास्तीचं? त्यावर दुष्यंत सांगतो अगं ती वेटरची टिप होती. कृष्णा म्हणते काय टिप 500 रुपये? अवं कोणी देतंय वे 500 रुपये टिप? 500 रुपये तर गावाला खाण्याच्या सामान्याचं होतात आणि ह्या 7,500 रुपयात की नाही तुमच्या आमच्या गावाला समधीच्या समधी माणसं जेवून निघतात. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो कृष्णा काय सतत तू आमचं गाव लावलं आहेस ग? अगं गाव आणि शहर यामध्ये काही फरक आहे का नाही? तुला जरा बाहेर फिरायला घेऊन आलो आहे मी, जेणेकरून तुला बाहेरच्या 4 गोष्टी समजाव्या. गावापासून जरा बाहेर तू पडावंस. गाव इतकंच सगळं जग नसतं, तर गावाबाहेरही जग असतं हे कळण्यासाठी. पण तुला तर सतत गावच पडलं आहे. मग कृष्णा नाराज होते. दुष्यंत म्हणतो बरं सॉरी, माझं चुकलं, मी उगाच रागवलो तुझ्यावर. चल आपण आता इथून निघूया का? मग आता दुष्यंत आणि कृष्णा तिकडनं निघतात आणि छान दादर चौपाटीवर फिरण्यासाठी आलेले असतात. आता दुष्यंत कृष्णाला चौपाटीवर घेऊन आल्यावर कृष्णा ही खूपच खुश असते चौपाटीला येऊन. कृष्णा आता म्हणत असते वाह, इथं कसलं भारी वाटायलंय, हे समजा केवढं भारी आहे. दुष्यंत सरकार अहो तुम्ही बी या की माझ्याबरोबर पाण्यात. त्याबरोबर आता कृष्णाने दुष्यंतला पाण्यात यायला हाक मारल्यावर दुष्यंत म्हणतो अगं नाही नको, मी इथेच ठीक आहे, मला नाही आवडत. त्यावर कृष्णा म्हणत असते अहो दुष्यंत सरकार असं काय करायलायचा, या की. दुष्यंत म्हणतो कृष्णा मी म्हटलं ना तुला, खरोखर मला या सर्व गोष्टी नाही आवडत आणि पाण्या वगैरे मी कधीच खेळायला जात नाही, मला खरंच नाही आवडत हे सर्व. खरंच प्लीज तू कर ना एन्जॉय, तुला आनंद घेता यावा म्हणून इथे घेऊन आलो आहे. अगं मी या सर्व गोष्टी कधीच पाहिलेल्या आहेत, त्यामुळे मला आता रस उरलेला नाही आहे फारसा. त्यावर कृष्णा दुष्यंतला सांगते की आपल्या माणसांबरोबर आनंद साजरा करण्यात काही वेगळीच मजा असते, तुम्ही या माझ्याबरोबर. अहो या हो. आणि कृष्णा आता बळजबरीने जबरदस्ती दुष्यंतला पाण्यामध्ये खेचते आणि म्हणत असते की या आपण मिळून मस्त मजा करू. आणि मग आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण पाण्यात आलेले असतात. कृष्णा पाण्यात छान उड्या मारत असते. ती दुष्यंतला म्हणत असते दुष्यंत सरकार अहो असं उभं का राहिलायचा, मस्त तुम्ही मारा की पाण्यात उड्या, अहो लय मजा येते. कवा तरी पुन्यांदा लहान होऊन बघावं, माणसाला छान वाटतं. त्यानंतर आता तिथे कृष्णाला कॅन्डी क्लॉथवाला दिसतो आणि कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार म्हातारीची केसं मला घ्यायची आहेत. त्यावर दुष्यंत कृष्णाला म्हणतो ते तसं काहीतरी खाऊ नकोस, ते चांगलं नसतं, अनहायजेनिक आहे, त्यापेक्षा चल आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ, तिथे मी तुला घेऊन देईन. त्यावर कृष्ण म्हणते आता कुठं जायचं, हे कुठं भेटेल परत. त्यावर दुष्यंत म्हणतो चल माझ्याबरोबर. आणि मग तो तिला मॉलमध्ये घेऊन येतो. आता मॉलमध्ये आल्यावर तर कृष्णा बावरतेच. त्यात तिला दिसतं एस्किवेटर. आता एस्किवेटर बघितल्याच्यानंतर कृष्णा म्हणते बाबो अवं ह्या शिड्यांवर तर चढायची गरजच नाही, आपोआप वरती जायलात की शिड्या. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो मला माहीत आहे कृष्णा, आणि ते शिड्या नाही आहेत, त्याला एस्किवेटर म्हणतात, चल. त्याबरोबर कृष्णा म्हणते अवं नाही, यात माझा पाय अडकील. मग दुष्यंतीला म्हणतो माझा हात धर आणि चल. कृष्णा दुष्यंतला घट्ट पकडते आणि एस्किवेटरवरती चढते. त्याबरोबर दुसरीकडे मैनावतीने स्वतःहूनच पहिला तर कृष्णाला दुष्यंतच्या राहत्या घराचा पत्ता दिलेला असतो आणि तिनेच तिला मुंबईला सुद्धा पाठवलेलं असतं. पण आता बाळजाबाईंसमोर असं नाटक करत असते की जणू काही कृष्णा मुंबईला गेली आहे, त्याचा हिला खूपच जास्त राग आलाय. बाळजाबाईंना मुद्दामून आता मैनावती भडकवत असते कृष्णाबद्दल आणि मूर्ख बाळजाबाईसुद्धा भडकत चाललेल्या असतात. त्या म्हणत असतात की त्या कृष्णाला अक्कल जास्त दिली आहे देवानं असं तिला वाटत असेल तर तिची अक्कल कशी काढायची हे आमसनी बरोबर ठाव आहे. न सांगता न विचारता निघून गेल्यानं मुंबईला, येऊ दे तिला माघारी, दाखवतो आम्ही बी कोण आहे ते. हिची हिंमत कशी होते आम्हाला न विचारता आमच्या घरातनं बाहेर पडायची. आता बघाच काय करतो ते माहीचं. त्याबरोबर मैनावती म्हणत असते अहो बाळजाबाई आता काय करणार आपण, किती बी झालं तरी नवीन सुनबाई, हवं तसं हवं तेव्हा हवं ते करणार की त्या. आपले म्हणजे तुमचे मालक म्हणतात तसं म्हणायला गेलं तर आता शेवटी मालकीनबाई आहेत ना व त्या घरच्या धाकल्या मालकीनबाई. त्याबरोबर आता बाळजाबाईंना राग येतो. ही गोष्ट गणपतच्या लक्षात येताच गणपत मैनावतीला म्हणतो मैनावती तुम्ही जरा शांती घ्या,
आम्ही आहोत नवं, आम्ही दोघं बघतो. बाळजाबाई तुम्ही काही काळजी करू नका. एकदा का सुनबाई आल्या की त्यांचा सिस्टमॅटिकमध्ये कार्यक्रम उरकूया आपण. हां, पर आत्ता चला, खाऊ नका. त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई म्हणतात की काही नाही, कृष्णा लवकरात लवकर माझ्यासमोर यायला हवी अशी काहीतरी तडजोड करा भाऊजी, बस. त्याबरोबर आता इथे कृष्णा आणि दुष्यंत मॉलमध्ये आलेले असतात. तर आता तिथे आल्याच्या नंतर कृष्णा ही तिथे एवढा सर्व बाजार बघत असते. बाप रे, ह्या एका ठिकाणी आलं तर बाकी कुठं खरेदी करायला जायची गरजच नाही. नाहीतर गावाला इथं घ्या अर्धं सामान, तिथं घ्या अर्धं सामान. त्यावर दुष्यंत म्हणतो, हाच तर फरक आहे ना शहर आणि गाव यातला. आणि कृष्णा सतत तू आता माझं गाव करत राहू नकोस हा. मग दुष्यंतने असं म्हटल्यावर कृष्णा म्हणते, बघा परत तुम्ही तसंच बोलायचं आहेसा. आपलं गाव, आपली माती, आपली नाती असतात तिथं. हे परक्या ठिकाणी आल्यावर याचं काय कौतुक एवढं तुम्हाला. दुष्यंत म्हणतो, माझ्यासाठी शहर म्हणजे परकं नाही आहे, उलट हेच माझं गाव, हीच माझी माती आणि इथेच माझी सगळी नातीसुद्धा, कळलं का. कृष्णा म्हणते, बरं चला आता फिरू. मग दुष्यंत आणि कृष्णा मॉलमध्ये फिरायला लागतात. कृष्णाला तिथे काहीतरी खाण्यापिण्याच्या वस्तू आवडतात. कृष्णा आता त्या वस्तूंची किंमत बघते आणि म्हणते, बाबो हे एवढं महाग, इथं नग काय बी घ्यायला आपण चला समजा बाहेरच घेऊ. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं असं काय करतेस, एवढ्या चांगल्या ठिकाणी आली आहेस आणि इथे काही खरेदी नाही का करायची, कसं दिसेल ते. चल काहीतरी मस्त मस्त सामान आपण खरेदी करूया, ये माझ्याबरोबर ये. कृष्णा म्हणत असते, नाही मला इथनं काय बी नगं बघा. दुष्यंत म्हणतो, कृष्णा असं काय करतेस, चल ना, आणि काळजी करू नको, इथे सगळंच काही महाग नसतं, चल. मग आता दुष्यंत आणि कृष्णा फिरायला सुरुवात करतात. कृष्णाला तिथे एक छान बेबी पिंक कलरचा टेडी बिअर आवडतो आणि कृष्णा दुष्यंतला म्हणते, मला तो भाऊला हवा आहे बघा. त्यावर दुष्यंत म्हणतो, त्याला टेडी बिअर म्हणतात कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, तेच ते डिअर मला हवं आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, डिअर नाही गं, टेडी बिअर. त्यावर कृष्णा म्हणते, तुम्ही घेऊन देतायसा काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो घे, तुला हवं आहे ना, तू घे. मग कृष्णा ते छान छोटंसं मस्त क्यूट असं दिसणारं टेडी बिअर घेते आणि म्हणत असते, हे मी तुमच्याकडनं पहिल्यांदा काहीतरी घेतलं आहे. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, बाकी आणखीन तुला काही वस्तू का घेऊया का आपण. त्यावर कृष्णा म्हणते, नाही मला काही बी नगाय. मग आता तरीसुद्धा बळजबरीने दुष्यंत कृष्णाला काही बेसिक वस्तू का म्हणजेच 2-3 साड्या, परत असं थोडकं सामान घेऊन देतो आणि म्हणत असतो की असू दे, होईल कधीतरी तुला वापरायला. आता तो कृष्णासाठी हिलची चप्पलसुद्धा घेतो. तर कृष्णा दुष्यंतला म्हणते, ही घालून मग कवा चालावं, शेतात काही घालून चालते येणार आहे मला, यापेक्षा मला साधीच चप्पल घ्या, तीच माझ्यासाठी परवडेल. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा कशी आहेस गं तू. दुष्यंत कृष्णासाठी वस्तू का वगैरे खरेदी करतो. दोघांचीही खरेदी पूर्ण होते आणि दोघं तिकडनं बाहेर निघतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.